हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा अभंग 2812. एक पांडुरंगा वचन माझे एक, झालो मी सेवक दास तुझा. कळे तैसा आता करावा उद्धार, खुंटला विचार माझा पुढे. दंभमान माझा करू पाहे घात, झालिया ही थित कारणाचा. हीन बुद्धी माझी अधम हे याती, अहंकार चित्ती वसो पाहे. तुका म्हणे मज बिघडता क्षण, न लगे जतन करी देवा. 2811 2812. पांडुरंगा मी काय वचन बोलतो त्याकडे लक्ष दे. मी माझा उद्धार व्हावा यासाठी तुझा दास झालो. माझ्या उद्धाराचा पुढचा विचार खुंटला आहे. तुला जमेल तसा उद्धार करावा. अहंकारामुळे विघ्ने येतात. माझ्या पतनाची ही कारणे आहे. अधम जातीची हीन बुद्धी अहंकार चित्तामध्ये वसू पाहत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा या दुर्गुणापासून माझे रक्षण कर. त्रिवार रक्षण कर. मला बिघडवायला एकही क्षण लागणार नाही. 2813. जेणे माझे चित्त राहे तुझ्या पायी, अखंड ते देई प्रेम सुख. देह भाव राखा दिन करोनिया, जनाचारी वाया जाय तैसा. द्रव्यदारा नको मानाची आवडी, कवने विशी गोडी परपंचाची. तुझे नाम माझे धरुनिया चित्त, एकांत लोकांत सदा राहो. तुका म्हणे तुझे जडोनिया पायी, झालो उतराई पांडुरंगा. 2813. देवा माझे चित्त तुझ्या पायाच्या जागी स्थिर राहील इतके दृढ प्रेम सुख मला दे. लोकांमध्ये मी उपयोगी नसणारा, मूर्ख असणारा असा दुर्बल करून ठेव. पैसा, पत्नी, नावलौकिक, मुले, संसार याच्याविषयी माझ्या मनात किंचितही प्रेम असू नये. मी एकांतात असो वा गर्दीत तुझे नामस्मरण माझ्या चित्तात अखंड राहो. देवा मी तुझ्या चरणाला लागून मनुष्य देह दिला, भक्ती करून घेतली, याविषयी उपकृत झालो. 2814. काय सांगो आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यांसी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविती. तुका म्हणे वत्स देनू येचे चित्ती, तैसे मज येती सांभाळीत. 2814. या संतांचे किती उपकार वर्णन करून सांगावेत. ते मला नित्य स्वकर्तव्याविषयी जागरूक ठेवतात. त्यांचे अगणित उपकार परतफेड करण्यासाठी माझ्याजवळ त्यांना देण्यासाठी काही नाही. मी जीव त्यांना अर्पण केला तरी त्याचे मूल्य त्या उपकारापेक्षा कमीच होईल. त्यांच्या सहजपणे बोलण्यात आमच्या हिताचीच शिकवण असते, पण ते शिकवताना ते किती परिश्रम घेतात. गायीच्या मनात वासराविषयी जशी वात्सल्य भावना असते तशी भावना संतांच्या मनात आमच्याविषयी असते. त्याच भावनेने ते आमचे रक्षण करतात असे तुकाराम महाराज म्हणतात. 2815. आपण चाळक बुद्धीच्या संचारा, आम्हासी व्यवहारा पात्र केले. काय झाले तरी नेघा तुम्ही भार, आणिक कोणा थोर म्हणू सांगा. पंचभूते तव चर्माची या मोठा, येथे खरा खोटा कोण भाव. तुका म्हणे नाही बोलावया जागा, का देवा वावगा श्रम करू. 2814. विठ्ठला आपण चालक, अवघ्या चलनवयास आपणच कारण आहात. आम्हा ठाई बुद्धीचा संचार करणारे आपण आम्हास व्यवहारास पात्र केले. आमच्या पालन पोषणाचा भार तुम्ही घेत नसाल तर तुम्हाला काय झाले आहे. तुमच्याशिवाय मी कोणाला श्रेष्ठ मानू. तुमच्यापेक्षा पंचमहाभूते बलवान म्हणावी तर ती देहाच्या शूद्र कातड्याच्या मोठेत आहेत. ते खरा किंवा खोटा भाव ठेवता येत नाही. तुम्हाला बोलायला जागा उरली नाही, मग बोलण्याचे उगाच परिश्रम कशाला करू असे तुकाराम महाराज म्हणतात. 2816. एका एक वर्मे लावूनिया अंगी, ठेवितो प्रसंगी सांभाळीत. नेगावाजी आम्ही वाव बहु फार, धरोणी अंतर ठाया ठाव. व्यवहारे आले ते समानची होते,
बळ नाही येते चालू येत. तुका म्हणे आता निवाड्याच साठी संसारे तुटी करोनी ठेलो. 2816. एका भगवंताच्या अंगी एक एक वर्म चिन्ह लावून त्या त्या प्रसंगी सांभाळून ठेवतो. प्रत्येक जन्मात प्रत्येक ठिकाणी आमच्याबरोबर अंतर ठेवून फार काळ दूर बसू नका. जे निसर्ग नियमानुसार व्यवहाराला धरून ओघाने आलेले व्यवहार असतात तेच बरोबर असतात. त्यात बदल करण्याची शक्ती कोणाचीही चालत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आता सर्व गोष्टीचा सोक्ष मोक्ष होण्यासाठी परपंचाचा त्याग करून वाट पाहत आहे. 2817. आता येते खरे न ये फिरता माघारे. होय तैसी हो आबाळी देह निमित्ते याक बळी. तुम्हा सवे गाठी देवा जीवाची साठी. तुका म्हणे करू चौघांमध्ये खंड. 2817. आता संसार सोडून इतक्या दूरवर आलो असल्याने येथून माघारी घराकडे फिरता येत नाही. मग यासाठी देहाची पाहिजे तशी आबाळ हो. आम्ही देहाचे या स्थितीत बलिदान केले आहे. संसाराशी जीवभाव तोडून तुमच्याशी गाठी जोडल्या गेल्या आहेत. येथे माझा कोणताही दोष नाही. मी धूर्तपणाही करीत नाही. आमचा उद्धार केला नाही तर चार चौघात निवाडा करू म्हणजे कोण खोटा आहे हे कळेल असे तुकाराम महाराज म्हणतात. 2818. का हो वाढविता देवा मज घरीच समजावा. केवडा हो गोवा फार केले थोड्यांचे. ठेवीन पायावरी डोई यासी तुमचे वेंचे काही. झालो उतराई जाना एक एकांचे. निवाड आपणी आंपाशी असो नका व्हावे अपेसी. होती गांठी तैसी सोडोनिया ठेविली. तुका म्हणे गोड होते झालिया निवाड. दर्शने ही चाड आवडीच वाढेल. 2818. देवा तुम्ही फार वाद वाढविता. थोड्याचा फार गुंता वाढविता. माझ्या घरची घरी समजूत काढा. मी तुमच्या पायावर मस्तक ठेवले आहे. त्यात तुमचे काय नुकसान आहे. उलट आपण दोघे परस्पराच्या ऋणातून मुक्त होऊ. असा न्याय तुमच्या आमच्या हातात आहे. जमत नाही म्हणून अपयश का घ्यावे. मी माझ्या मनातील रुकरुक तुम्हा पुढे उघडी केली. आपसातील गैरसमज मिटले म्हणजे बरे असते. माझी एवढी मागणी आहे. मला एक वार भेट द्या म्हणजे माझे तुमच्यावरील प्रेम अधिक वाढेल असे तुकाराम महाराज म्हणतात. 2819. नहो सभा धीट समोर बोलायाचे नीट. एकली एकटा दुजे नाही देखिले. आता वगे तुम्ही जाना तुमचे माझे नारायणा. येईल करुणा तेची पहा तुम्हासी. ताळ नाही माझे बुद्धी धरली न धरवे शुद्धी. आता बळ कधी कोण्या जन्मे निवाड. आता शेवटीचे उत्तर हेची साचे. शरण आले त्यांचे तुका म्हणे सांभाळा. 2819. दुसऱ्यासमोर नीट बोलण्या इतका मी सभाधीट नाही. दुसऱ्यासमोर लोकांसमोर मला बोलता येत नाही. तुम्ही एकटे आहात म्हणून मी बोलण्याचे धैर्य दाखवतो. मी काय करावे हे तुम्हीच ठरवा. त्या कृतीने माझ्यावर दया होईल असे करा. माझे बुद्धीस काही ताळ नाही. कोणताही शोध घेऊ म्हटले तर होत नाही. आपल्या बुद्धीने माझे कल्याण होईल असे काम माझ्या हातून कधी होणार. असे बळ माझ्या अंगी कधी येणार. आता हे सर्व तुम्ही जाणा आणि माझ्यावर करुणा करा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा एकच शेवटची विनंती ऐकवतो. जो तुम्हाला शरण येतो त्याचे सर्वस्वी हित तुम्ही सांभाळा. 2820. ऐसा तव मोळा तुमचा नसेल गोपाळा. माग त्याची टाळा टाळी जिंजा ओढोनी कपाळी. नसेल ना नवे ऐसे धरियले देवे. तुका म्हणे झाला उशीर तो विठ्ठला. 2820. कोणी काही दान मागायला आला की डोके दुखत आहे अशी सबब सांगून देव कपाळावर केस ओढून तोंड विरुद्ध दिशेला करून झोपतो आणि त्याची मागणी टाळतो. अशी देवाची वागायची रीत नाही ना. हे देवा, आपण अशी भक्तांशी वागायची नवीन पद्धत पाडली तर नसे ना. हे देवा विठ्ठला, दान देण्याच्या कामात तुमच्याकडून या कामी प्रथमच उशीर झाला. 2821. माझ्या कपाळाच्या गुन्हे किंवा सरलेसे नेणे. नये वचन बाहेरी उभे तिष्ठतसे दारी. काय सांगा या सवेचे रीते आरंभी ठाईचे. तुका म्हणे किती
भेड धरावी पुढती. 2821. माझे प्राक्तनातले संपले की तुझ्या जवळची कृपा संपली. यातले काही झाले ते कळत नाही. तुझ्याकडून होकार नकार काहीच येत नाही. मी दारात वाट पाहत उभा आहे. काहीतरी उत्तर देण्यास तुम्हाला काही अडचण आहे. आता किती वाट पाहू, किती भेड मर्यादा राखू, असे तुकाराम महाराज म्हणतात. 2822. काहीतरी एक असावा आधार, कासयाने धीर उपजावा. मनविल्यासाठी कैसे पडे रुजू, धनी नाही उजू सन्मुख तो. वेचल्या दिसांचा कोणावरी लेखा, घालावा हा सुखासुखी आम्ही. नाही मनोगत तोवरी हे देवा, तुका म्हणे सेवा नेघे जे तो. 2822. देवा तुमचा काहीतरी आधार असावा, नाहीतर एरवी धीर कोणाच्या भरवशावर धरावा हे तुम्हीच सांगा. मालक समोर नसेल तर कितीही बडबड केली तर मालकाच्या गैरहजेरीत तसे बोलणे मान्य होईल. त्याची मते कळतील कशी. आतापर्यंत झालेल्या दिवसाची हानी खर्च कोणाकडून वसूल करावा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा जोपर्यंत तुमच्या मनात येत नाही तोपर्यंत तुम्ही सेवा स्वीकार करणार नाही. 2823. मनाची साक्षी झाली सांगो मात, सकळ वृत्तांत आपुला तू. तुम्हा परामृषत घेता सत्ता बळे, धरिता निराळे कैसी वाचो. मी माझे जाणून यावया पसारा, आणि दातारा काय काज. तुका म्हणे आम्ही तुझविन एका, निडळ लौकिका माझी असो. 2823. माझ्या मनाला जो अनुभव आला त्याचा वृत्तांत सांगत आहे. तुम्ही तुमच्या सत्ताबळाने आमचे कुशल विचारता म्हणून आम्ही वाचतो. तुम्ही जर आम्हाला दूर ठेवले असते तर कसे वाचलो असतो. हे देवा, सर्व सांसारिक उपाधी सोडून मी तुमच्याकडे धाव घेतली. याला अन्य अनेक कारण आहेत काय. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आम्ही संसारात किती समृद्ध असलो तरी तुझ्या प्राप्तीशिवाय हतभागी आहोत. 2824. उरले ते भक्ती सुख, डोळा मुख पहावे. अंतरीचे का हो नेना, नारायणा माझिया. पुरवा तैसी केली आळी, बळी जगदानिया. हाती घेऊनी चोरां भाते, दावारिते बाळका. साजत हे तोरपण नाही दिनवत्सला. शहाणे तरी लाडदावी, बाळ जेवी मातेसी. तुका म्हणे पांडुरंगा, ऐसे पैगा आहे हे. 2824. देवा आपल्या दोघांच्या बाबतीत तसाच प्रेमाचा प्रकार आहे. श्रीहरीचे मुख डोळ्यांनी पाहावे एवढ्या भक्ती सुखाची अपेक्षा आहे. नारायणा, माझ्या अंतकरणातील भक्ती सुखाची तळमळ तुम्ही काय जाणत नाही. हे जगदानी, माझी जशी अट आहे तशी पूर्ण करा. ती पूर्ण करण्यात तुम्ही बलवान आहात. एका हातात खाऊ घेऊन तो हात लपवता आणि दुसरा रिकामा हात दाखवता. असे वागणे चांगले नाही. हे दीन वत्सला, असा कृपणपणा तुम्हाला शोभत नाही. मूल शहाणे झाले असले तरी लढिवाळपणे हट्ट करून घास भरवून घेते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आपल्या बाबतीत तसाच प्रेमाचा प्रकार आहे. 2825. तरी भले वाया गेलो, जन्मा आलो मागुता. म्हणून ठेलो दास, सावकास निर्भय. उने पुरे काय जा माझे, त्यांचे ओझे तुम्हासी. सांभाळावे ते म्या काही, अहो आई विठ्ठले. भोग जया जाईन स्थळा, तुझ गोपाळा विसरेना. आपले म्या एकसरे, करोनी बरे घेतले. तुका म्हणे नारायणा, आता जाना आपुले. 2825. विठ्ठला, पूर्वजन्मी संसार केल्याने वाया गेलो, पण पुन्हा जन्माला आलो हे चांगले झाले. या जन्मात कोणाचेही भय वाटत नाही. निर्भय वृत्तीने तुमची सेवा करीत आहे. माझ्यात सेवेत काही उणे अपुरे असल्यास ते सांभाळून घेण्यास तुम्हाला अवघड नाही. हे विठाई, मी काय सांभाळणार. प्रारब्धाचा भोग भोगण्यासाठी मी ज्या ज्या ठिकाणी जाईन तेथे तुला विसरणार नाही. देवा, मी तुझा सेवक झालो आणि आयुष्याचे चांगले करून घेतले. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या बाबतीत तुमचे कार्य कर्तव्य आहे ते तुम्ही विचारपूर्वक ठरवा. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.